सीटेट किंवा टेट एक्झाममध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि हमखास नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे संधी. तर सीटेट विथ फराह या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि या व्हिडिओमध्ये आपण संधी अतिशय सोप्या ट्रिकने, अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण संधी हा प्रकार शिकणार आहोत. आणि हा प्रश्न सीटेट किंवा टेट एक्झाममध्ये मराठी व्याकरणामध्ये नक्की 1 किंवा 2 मार्कासाठी विचारला जातोच. आणि कोणकोणत्या पद्धतीने विचारला जातो हेही आपण पाहणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण काही PYQ क्वेश्चन पण पाहणार आहोत. तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊया संधी म्हणजे काय. मग संधी म्हणजे काय? 2 शब्द एकत्र आले की त्यांचा उच्चार किंवा रूप बदलतो, त्याला संधी असे म्हणतात. 2 शब्द एकत्र आले तर त्याचा काय बदलतो? एकतर उच्चार बदलतो किंवा रूप बदलतो. मग आता उदाहरण पाहून घेऊया आपण. राम अधिक आलय. मग या ठिकाणी बघा, शब्द आपल्याला 2 दिलेले आहेत, राम आणि दुसरा शब्द आहे आलाय. मग आपण दोन्ही शब्द मिळवले तर शब्द होतो रामालय. त्याच पद्धतीने विद्या अधिक आलय, शब्द होणार विद्यालय. म्हणजे 2 शब्द आपण एकत्र केले की या ठिकाणी त्याचा उच्चार बदलला किंवा रूप पण बदलतो. मग त्यालाच आपण काय म्हणतो? तर संधी असे म्हणतो. म्हणजे 2 शब्द जोडले गेले आणि त्यामध्ये बदल झाला, त्यालाच आपण संधी असे म्हणतो. म्हणजे संधी काय आहे? तर 2 शब्दांचे एकत्रीकरण. 2 शब्द एकत्र आले तर त्याचा उच्चार बदलेल किंवा रूप बदलेल, त्यालाच आपण संधी असे म्हणतो. आता आपण संधीचे प्रकार पाहून घेऊया. पण मैत्रिणींनो, संधीचे प्रकार पाहण्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगते की या व्हिडिओमध्ये शेवटी फास्ट ट्रिक आणि इम्पॉर्टंट ट्रिक मी तुम्हाला संधीची दिलेली आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका. मग संधीचे प्रकार किती आहेत? तर संधीचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे स्वरसंधी, दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी, तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी. मग सर्वात पहिले आपण स्वरसंधी पाहून घेऊया. स्वरसंधी म्हणजे काय? जेव्हा 2 स्वर एकत्र येतात, म्हणजे स्वरसंधीमध्ये 2 स्वर एकत्र येतील. म्हणजे काय? उदाहरणार्थ महा अधिक आत्मा, दोन्ही शब्द मिळवले तर झाला महात्मा. मग या ठिकाणी बघा, पहिला जो शब्द होता महा, हा म्हणजे आ, आणि दुसऱ्यामध्ये पहिला शब्द आत्मामधला पहिला जो अक्षर आहे तो आहे आ. म्हणजे महा हा जो शेवटचा अक्षर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आ हा स्वर आलेला आहे आणि आ मध्ये सुद्धा आ हा स्वर आहे. आ आणि आ हा स्वर मिळून झाला महात्मा हा. ठीक आहे. दुसरा आहे विद्या अधिक आलय. मग जो पहिला शब्द आहे विद्या, त्याचा शेवटचा अक्षर या म्हणजे आ, आणि दुसरा जो शब्द आहे त्याचा पहिला अक्षर आ, म्हणजे या ठिकाणी सुद्धा या आ म्हणजे आ आलेला आहे. मग या ठिकाणी 2 स्वर एकत्र आले आणि शब्द बनला विद्यालय. असे 2 स्वर एकत्र आले तर आपल्याला लगेच समजून जायचं आहे की ती स्वरसंधी असणार आहे. मग व्यंजन संधी हा दुसरा प्रकार आहे. जेव्हा व्यंजन बदलते, 2 शब्द एकत्र आले की व्यंजन बदलते, त्याला आपण व्यंजन संधी असे म्हणतो. उदाहरणार्थ सत अधिक चरित्र, शब्द झाला सच्चरित्र. बघा या ठिकाणी पहिला जो शब्द आहे त्याचा दुसरा अक्षर त आणि दुसरा जो शब्द आहे त्याचा पहिला च. मग या ठिकाणी दोन्ही मिळून च आणि च झालेला आहे, म्हणजे जोडाक्षर या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यानंतर आहे तत्जन. मग तत्जनचा जो शब्द बनला तो झाला तज्जन. म्हणजे व्यंजन संधी ओळखणे अतिशय सोपं आहे. या ठिकाणी 2 व्यंजन जे आहे हे या ठिकाणी बदलून एक नवीनच अक्षर या ठिकाणी तयार होतो आणि जास्तीत जास्त मोस्ट ऑफ तो काय असतो? जोडाक्षर असतो. तर व्यंजन संधीमध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे विसर्ग संधी. विसर्ग संधी ओळखणे अतिशय सोपं आहे. ज्याच्यामध्ये विसर्ग असतो त्याला आपण विसर्ग संधी असे म्हणतो. उदाहरणार्थ दु. बघा, दुच्या पुढे विसर्ग आलेला आहे अधिक ख, शब्द झाला दुःख. म्हणजे विसर्ग संधी ओळखणे हे अतिशय सोपं आहे, कारण त्याच्यामध्ये विसर्ग हा आलेला असणारच आहे. आता इम्पॉर्टंट ट्रिक संधी ओळखण्याची कशी आहे हे जर तुम्ही जाणून घेतलं तर या ठिकाणी संधीमध्ये तुम्हाला 1 किंवा 2 मार्क टेट आणि सीटेटमध्ये नक्कीच भेटणार आहेत. बघा, पहिली ट्रिक काय आहे? शब्द तोडा.
आपल्याला जर एखादा शब्द दिलेला असेल तर त्या शब्दाला तोडायचा आहे. उदाहरणार्थ विद्यालय, मग विद्यालयाला तोडूया, विद्या अधिक आलय. मग बदल बघा, बदल काय झालेला आहे, स्वरमध्ये झाला की व्यंजनमध्ये झाला, हे आपल्याला पाहायचं आहे. मग या ठिकाणी जेव्हा तुम्ही शब्दाची फोड करता विद्या अधिक आलय, तर तुम्हाला लक्षात येतं की या ठिकाणी स्वर बदललेला आहे, बदललेला नाही आहे, स्वर एकत्र आलेला आहे, आ आणि आ, आणि त्या ठिकाणी आ हा स्वर झालेला आहे. आणि त्याच्यानंतर प्रकार ओळखा, स्वर संधी, ही इम्पॉर्टंट ट्रिक आहे. शब्द तोडा, बदल बघा आणि प्रकार ओळखा, ही 3 ट्रिक लक्षात ठेवली तर संधी ओळखणे अतिशय सोपं जाणार आहे. आता आपण फास्ट ट्रिक पाहून घेऊया. फास्ट ट्रिकमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, य व र असे अक्षर दिसले तर ती स्वरसंधी नक्कीच होणार आहे, किंवा जोडाक्षर दिसले, उदाहरणार्थ ज किंवा त असे जोडाक्षर दिसले तर यासारखी अक्षरे दिसली तर ती व्यंजन संधी होणार आहे. आणि विसर्ग दिसला तर 100% विसर्ग संधी असणार आहे. ही फास्ट ट्रिक आहे, स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता, कारण फास्ट ट्रिक ही खूप महत्त्वाची आहे. आपल्याला CTET एक्झाममध्ये किंवा TET एक्झाममध्ये वेळ हा खूप कमी असतो आणि फास्ट ट्रिक वापरली तर आपला वेळ हा वाया जाणार नाही आणि आपण पटकन करेक्ट उत्तर शोधू शकू. आता या ठिकाणी आपण काही PYQ क्वेश्चन्स या ठिकाणी पाहणार आहोत संधीचे. TET किंवा CTET संधी PYQ प्रॅक्टिस. मग या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे, महात्मा हा कोणत्या संधीचा प्रकार आहे? महात्मा हा कोणत्या संधीचा प्रकार आहे? व्यंजन संधी, विसर्ग संधी, स्वर संधी किंवा उपसर्ग. मग कोणती संधी असणार आहे? महा अधिक आत्मा काय होणार आहे? महात्मा. मग ही स्वर संधी होणार आहे. दुसरा आहे, सच्चरित्रमध्ये कोणती संधी आहे? हे ओळखणे अतिशय सोपं आहे, तुम्ही उत्तर पटकन देऊ शकाल. व्यंजन संधी आहे, कारण ह्याच्यामध्ये जे अक्षर आलेलं आहे ते जोड अक्षर आलेलं आहे. निराशा या शब्दाची संधी फोड करा. बघा, या ठिकाणी संधी ओळखायला दिलेलं नाहीये, संधीची फोड करा असा प्रश्न दिलेला आहे. मग आपल्याला संधीची फोड करायची आहे. मग ए ऑप्शन दिलंय नि अधिक आशा, बी ऑप्शन दिलंय नीर अधिक आशा, सी ऑप्शन दिलंय नीर अधिक आशा आणि डी ऑप्शन दिलंय नी अधिक रशा. तर बी ऑप्शन हा करेक्ट असणार आहे. रचा पाय मोडायचा आहे. नीर अधिक आशा म्हणजे निराशा. ठीक आहे. पहिला जो आहे या ठिकाणी नी अधिक आशा आहे, पण आपल्याला र पाहिजे होता म्हणून नीर अधिक आशा हा अतिशय बरोबर आहे. सी ऑप्शनमध्ये नीर आहे पण आशा नाही आहे, म्हणून तिसरा ऑप्शन हा करेक्ट नाही आहे. बी ऑप्शन हा करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न आहे, तज्ञमध्ये कोणती संधी आहे? तर या ठिकाणी तुम्हाला लगेच ओळखता येणार आहे की ही व्यंजन संधी आहे, कारण जोड अक्षर या ठिकाणी आलेलं आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे संधी ओळखणे अतिशय सोपं आहे. जर तुम्ही फास्ट ट्रिक आणि इम्पॉर्टंट ट्रिक लक्षात ठेवली, संधीचे प्रकार लक्षात ठेवले आणि ह्याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला 1 ते 2 मार्क या ठिकाणी नक्कीच मिळणार आहेत. तर आपण जे ठरवलेलं आहे की आपल्याला एकाच प्रयत्नामध्ये CTET एक्झाम किंवा TET एक्झाम ही पास करायची आहे, तर या सगळ्या इम्पॉर्टंट ट्रिकचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहे. मराठी व्याकरणामध्ये जेवढे पण टॉपिक्स आहेत त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या मराठी व्याकरणाच्या टॉपिकवरती हवा आहे आणि इम्पॉर्टंट ट्रिक पाहिजे असेल तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचा आहे. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल किंवा इम्पॉर्टंट ट्रिक आणि फास्ट ट्रिक आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरायचं नाही आहे. आणि हो, जर तुम्ही या व्हिडिओमध्ये नवीन असतील, पहिल्यांदाच या चॅनलवरती आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करायचं आहे, कारण तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक हा मला नवीन आशा देतो आणि मला प्रेरणा देतो. आणि मी या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवू हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे. बघा, पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण TET आणि CTET पास करण्याची जिद्द जी ठरवलेली आहे ती आपण नक्कीच पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे आणि नेहमी सोबत असणार आहे. धन्यवाद.